कनिष्ठ महाविद्यालय। आज आम्ही तुम्हाला प्लास्टिकला पर्याय म्हणून पत्तरवाळी बनवून दाखवणार आहे। ही पत्तरवाळी पळसाच्या पानाची आहे आणि हे पळसाचे पानं डोंगरात आणि आपल्या आसपास कुठेही उपलब्ध होतात आणि हे प्लास्टिकला पर्याय आहे। प्लास्टिकमुळे खूप प्रदूषण होतं। प्लास्टिकमुळे मातीला हानी पण पोहोचते आणि हे जे असतात ते माती सहज कुजून जातात आणि आपल्यासाठी हानिकारक पण नसतात। प्लास्टिकने बनवून दाखवणार आहे। सर्वात पहिले असे मोठाले 2 पाने घ्यायचे, त्यानंतर असे एक पान ठेवायचं उलट, त्यानंतर ह्या काड्या असतात त्या काड्या घ्यायच्या आणि ह्या इथे अशा टोचायच्या। यासाठी काड्या कशाच वापरलेल्या आहेत? यासाठी काड्या लिंबाच्या वापरलेल्या आहेत। ह्या कुठे मिळतात? ह्या कुठेही सहज उपलब्ध होतात। कडुलिंबाचे झाडे असतात, घरी असतात, बाहेर पण असतात, कुठे पण उपलब्ध होतात आणि ह्या काड्या वाळलेल्या पाहिजे असतात कारण या पानामध्ये ते गेल्या पाहिजे। आणि हे जे आहे ते असा पूर्ण राऊंड तयार करायचा आहे आणि काड्या लावून खूप घट्ट बनवायचं आहे कारण हे निसटू शकते, कारण हे काड्याने बनलेलं आहे। एक पत्तरवाळी बनवायला किती वेळ लागू शकतो? एक पत्तरवाळी बनवायला साधारणतः 2-3 मिनिटे लागू शकतात, पण याचा सराव पाहिजे असतो। यासाठी खर्च किती येऊ शकतो एक पत्तरवाळी बनवायला? यासाठी खर्च असं लागतच नाही कारण हे सहज उपलब्ध होते आणि आपल्याला मोफत मिळते। त्यामुळे फक्त यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते। पळसाचे झाडं शोधावी लागतात, त्यांचे पानं तोडावी लागतात, नंतर याचे पात्र लावावे लागतात आणि जर हे पात्र असेच ठेवता येत नाही कारण यांना जर रात्रभर आपण असंच ठेवलं तर हे वाकडे होऊ शकतात। त्यामुळे आपण यांच्यावर काहीतरी ओझं ठेवावं लागते, त्यामुळे मग ते वाकडे होत नाही। किती बनवू शकतो? 500 बनवू शकतो। याची किंमत काय ठेवता मार्केटमध्ये? याची किंमत सध्या तरी 2 रुपये। 2 रुपये। 2 रुपयाला म्हणजे 500 बनवणार म्हणजे एक माणूस एका 1000 रुपये रोज पाडू शकतो समजा। म्हणजे ह्याचे रोजगार निर्मिती एक माणूस सहजरित्या त्याची पानं आणणं आणि लिंबाच्या काड्या जमा करणं, पत्तरवाळी लावणं म्हणजे 500 बनवल्यानंतर 2 रुपये जरी किंमत ठेवली 1000 रुपये मिळतात। परंतु आम्ही त्या पित्तरपाट असतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये काय का पत्तरवाळी 20-30 रुपयाला विकलेली पाहिली आम्ही। अशा प्रकारे ही पत्तरवाळी तयार आहे। तुम्हाला पत्तरवाळी बद्दल रोजगार कसा मिळू शकतो याबद्दल सांगणार आहे। पत्तरवाळी बनवण्यात फक्त अंग मेहनत लागू शकते का? याचे पळसाची पानं आणायची, लिंबाच्या काड्या आणायच्या आणि बनवायची। माझे नाव माधवी मधुकर जाधव। मी कोशेश्वर दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकत आहे। मी आज तुम्हाला आरोग्याबद्दल 2 शब्द सांगतो। दौलत खान विद्यालय गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकत आहे आणि आज मी तुम्हाला पत्तरवाळीबद्दल काहीतरी सांगणार आहे। पत्तरवाळीवर खाल्ल्यानंतर आपला रोजगार पण आपल्याला मिळू शकते आणि आपण हे बनवलं तर आपल्याला फायदा पण होतो, आपलं आरोग्य पण याने चांगलं होते आणि जे बेरोजगार आपल्या भारतात बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे याच्यावर पण आपण भर घालू शकतो आणि याचे रोजगार हमी पण आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि आपण कॅन्सर, पॅरालिसिस याच्यासारख्या महामारी रोगामुळे वाचू पण शकतो आणि प्लास्टिक हे नष्ट होत नाही पण हे पत्तरवाळ्या नष्ट होऊ शकतात। माझे नाव संध्या कैलास जाधव। मी कोशेश्वर दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय येथे वर्ग 11वा कला या शाखेत शिकत आहे। आज मी विकसित भारत या विषयावर बोलणार आहे। प्लास्टिक हे आपल्या देशात आयात म्हणून आयात केल्या जाते आणि त्याचं चलन आपल्या देशातल्या दुसऱ्या देशात जाते। म्हणून आपण जर पळसाच्या पानाने पत्तरवाळ्या बनवल्या आणि आपल्याच देशातनी हे बनवून विकल्या तर आणि दुसऱ्या देशात निर्यात केल्या तर बाहेरचे चलन आपल्या देशाला मिळेल आणि आपली तेवढीच बचत होईल।